जे धनेश आहेत ना, त्याने खास करून या टीमला प्रमोट करण्यासाठी गाणं वाजवले. समोर श्रीराम कसरले आहे. बघा काय ही मॅच आहे. एका साईडला श्रीराम कसरारी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जय बजरंग शिरगाव. रामाचा भक्त कोण? हनुमान आहे. आणि ती ही मॅच आपण इथे पाहतोय. मात्र काय होणार, काय घडणार, कारण ज्या खाडीच्या आठवणी मगाशी धनंजय पाटीलनं प्रेझेंट केल्या त्यावरून भरपूर काही घडलं होतं. शॉर्ट बॉल पुलचा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय. यावेळेस विकेट डाऊन, फलंदाज बाद प्रताप म्हात्रे परतीच्या मार्गी आउट. शॉट बॉल होता बघा. इथून मात्र या चेंडूला उचलण्याचा प्रयत्न केला होता. अगदी बॅटच्या खालच्या त्या पट्ट्यावर टोवर चेंडू लागला गेला. मोठी विकेट. पहिल्या मॅच मध्ये युवा ग्रुप वाडीव या टीमच्या अगेन्स्ट खूप चांगली बॅटिंग केली होती. यावेळेस मात्र लवकर परत आहेत. डिवायडर मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर साहिल. मागच्या मॅचचा हिरो. जबरदस्त बॅटिंग केली होती साहिलनं. साहिल बाद होतोय. एक वक्तव्य झालं होतं की प्रभू रामचंद्र 14 वर्षाचा वनवास, मात्र त्या वनवासाच्या सोबत प्रभू रामचंद्रांच्या हनुमंत राय देखील होते, हे विसरता कामा नाहीये. ऑफ साइडला लॉफ्टेड बॅकफुट पंच. हा पंच आहे, पंच चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघून जात सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. इंटू द गॅप खूप चांगला स्ट्रोक खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी जवळून त्या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होता. अगदी जवळून चेंडू मात्र वेगाने निघून गेला होता. एम एस स्टाईल यावेळेस देखील शफल झाले होते. डाव्या एसटीच्या थोडेसे बाहेर आले होते आणि इथून मात्र चेंडूला एम एस स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. विनीत यांना तुम्ही पाहू शकाल कोणाच्या ट्रॅकवर धावसंख्या झाले 4. 5 ओव्हरची मॅच आहे. एका साईडला आपण श्रीराम कसराली पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जय बजरंग शिरगावचा संघ, घरचा संघ, यजमान संघ आपण या ठिकाणी खेळताना पाहतोय. आणि कालच्या दिवसामध्ये अपील केली गेली मैदानाच्या आतमध्ये, मात्र बॅटची एज आहे, बॅटची एज आहे. पंच दर्शवत आहेत बॅटरला यावं लागेल. ही मोठी विकेट आहे. यावेळेस म्हणायचं गेलं प्राइजलेस विकेट, प्राइजलेस विकेट. साहिल ज्या फलंदाजांना मागच्या मॅच मध्ये जवळपास 40च्या पलीकडे धावसंख्या केली होती, तो साहिल या ठिकाणी फक्त 4 धावा करून बाहेर येतोय. आउट. थँक्यू. धावसंख्या झाली ती म्हणजेच 4 धावा, 2 गडी बाद. स्थिती अगदी गंभीर आहे. विनीत 2 सफलता प्राप्त केलेत विनीतनं. आणखीन एक चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडू पडल्यावर चेंडू कट झाला, आतमध्ये वळतोय. अप्रतिम गोलंदाजी. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 2 गडी बाद. धावसंख्या फलकावर 4. स्थिती थोडीशी गंभीर जय बजरंग शिरगाव या टीमची. ज्याप्रमाणे आपण जो पहिला सामना पाहिला होता आदर्श फणसपडा वर्सेस श्रीराम कसराली या 2 टीमच्या दरम्यान, मॅच सुरुवातीला असं वाटलं होतं की मॅच टफ होईल, मात्र अंतिम क्षणी म्हणजे 3ऱ्या ओव्हरमध्ये मात्र ती मॅच चेंज झाली. संपूर्ण मॅचवर पकड निर्माण केली होती श्रीराम कसराली या टीमनं. जबरदस्त गोलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावरती मॅच जिंकली होती या टीमनं. आणि एका साईडला आपण
श्रीराम कसरली म्हटलं तर वैभव वैती, ज्या खेळाडूला आपण आज या टीम मध्ये मिस करतोय. मात्र एका बाजूला जर आपण पाहिलं ना तर वसई विरार प्रीमियर लीग सुरू आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्ही आता मोबाईल ऑन केले ना तर वैभव वैती हा त्या ठिकाणी बॅटिंग साठी उतरलाय. जो एक स्टार खेळाडू आहे, स्टारकास्ट पैकी एक ते मोठं नाव वैभव वैती. मात्र त्याची कमतरता जाणू दिली नाहीये. 90 धावा करायच्या म्हणजे खायची गोष्ट नाही मित्रांनो. त्या 90 धावा उभारल्या होत्या श्रीराम कसराली या टीमनं. सफळ झाले होते. यावेळेस देखील जवळपास 10 एसटीच्या भरपूर बाहेर खेळण्यासाठी आले होते. ऑन साईडला ऑफचा चेंडू ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. पाहू शकाल रिप्ले मध्ये तुम्ही कशा प्रकारे चेंडू खेळण्याचा प्रयत्न. अगदी व्हाईट लाईनवर तो चेंडू आणि तिथून मध्ये चेंडू कट झाला. बॅटच्या अगदी मधून चेंडू निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. गतीमध्ये बदल केला होता, व्हेरिएशन आणलं होतं या चेंडूला हाताळण्यासाठी. स्लो राम चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला, तो प्रयत्न फसला गेला. चेंडू अगदी मिडल चेंडूला पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. धावा हव्यात, धावा स्कोर बोर्डवर यायला हव्यात. 5 ओव्हरचा सामना आहे. जवळपास 60-70 जितक्या धावा करता येतील तितक्या धावा करणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. हर्षद पुन्हा एकदा ऑनचा चेंडू ऑन साइड चेंडू टर्न केले गेले. ऑफचा चेंडूला चांगल्या प्रकारे टोलले गेले. वाईडिश लॉंग ऑन मध्ये चेंडूला स्टॉप केले गेलं. सिंगल. एक जर विचार करण्याची गोष्ट, जवळजवळ समोरचा संघ श्रीराम कसराली जरी हा संघ असला, नावानं जरी हा संघ मोठा असला, मात्र या संघाला जर तुम्हाला एक चांगलं टार्गेट द्यायचं असेल 60च्या पलीकडे, या टार्गेटनुसार खेळणं गरजेचं आहे. प्रयत्न तोच आहे. प्रत्येक चेंडू ऑन साइडला खेळण्याचा वारंवार प्रयत्न होतोय. षटकार चौकार ठोकाच आहे. या दृष्टिकोनातून मात्र हे क्रिकेट या ठिकाणी खेळलं जाते. रोनक आणि सौरभ ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मात्र काही चेंडू जे आउटसाइड ऑफस्टंप हाताळले जात आहेत, 10व्या एसटीच्या बाहेर टाकले जात आहेत, त्या चेंडूला देखील त्याच दिशेने खेळणं गरजेचं आहे. मात्र तसं होत नाहीये, तसं या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. तर इथून मात्र प्रत्येक चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. ऑफ साइडला इनफिल्डच्या वरून अशाच प्रकारे प्रत्युत्तर द्यायचं आहे. याच गोष्टीची चर्चा सुरू होती. आउटसाइड ऑफ स्टंप 10व्या एसटीच्या बाहेर टाकणारे चेंडू ऑन साइडला खेळण्याचा परिणाम आपण पाहिला तर चेंडू डॉट येत होते. आता मात्र हा चौकार. 4. माझ्या मारुती रायाचं आलं या दादामध्ये हे तत्व, दादामध्ये हे तत्व, दादामध्ये. म्हणतात ना, जसा देश तसा वेश, जसा चेंडू तसं खेळता यायला हवं प्रत्येक खेळाडूला. मी तर म्हणेन धावत संख्या 17. षटक क्रमांक आपण दुसरं पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न होता. हा देखील चेंडू डॉट एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 2 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण धावत संख्या पाहतोय फलकावर. जय बजरंग शिरगाव या टीमची 2 बाद 17 धावा. राम जी के चरणों के दास बालाजी, भक्तों के सदा रहते पास बालाजी, श्री राम जी के दूत बड़े खास बालाजी, तेरे दम से चले मेरी सांस बालाजी, मेरी सांस बालाजी. तेरा सादा से दरबार बनने पूजे यो संसार, तेरी पूजे जय जयकार मन में अच्छा लागे से. माता अंजनी के लाल तेरी कोई ना मिसाल, बाबा छोला लाल लाल मन में अच्छा लागे से. थँक्यू डीचे. धावा 17. पुन्हा एकदा विनीतला आपण पाहतो. दुसरा स्पेल विनीत यांचा शॉट ऑन पुल अँड पॉवरफुल आणि पैसा वसूल स्ट्रोक. षटकार 6 धावा. तेरे तन में है राम, तेरे मन में है राम, तन्ने कहना राम राम मन में अच्छा लगे से. थँक्यू. तुफानी खेळी सुरू केलं या ठिकाणी, कारण धावा अगदी मोठ्या संख्येने समोर ठेवायचे आहेत श्रीराम कसराली या टीमच्या. यावेळेस समोरच्या दिशेनं मिस टायमिंग खेळ आहे. फटका फसलाय.
मिड ऑफ रिझन मध्ये फिल्डर आहे, त्याने टिपलाय झेल. संपलाय खेळ. सौरभ या ठिकाणी आउट. तेरा साला सर दरबार तन्ने पूजे यो संसार तेरी पूजे जय जयकार मनने अच्छा लागे से माता थँक्यू. 6 चेंडू 15 धाव संख्येवर त्या ठिकाणी सौरभ बाद झालाय. एक पार्टनरशिप बिल्ड होणं या ठिकाणी गरजेचं आहे. बघा 5 ओव्हरची आपण मॅच खेळतोय. प्रत्येक चेंडू बाउंड्रीच्या बाहेरच गेला पाहिजे अशातला खेळ नाही. मात्र प्रत्येक चेंडूवर स्कोर येणं गरजेचं आहे जर तुम्हाला एका मोठ्या टार्गेटपर्यंत पोहोचायचं असेल तर. मात्र इथे प्रत्येक फलंदाज येतोय आणि प्रत्येक फलंदाज हाच विचार करतोय की मला चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर टाकायचं आहे. इथे मात्र खूप चांगला कॅच टिपला गेलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला मिसटायमिंग खेळ आहे. पुन्हा एकदा विकेट, पुन्हा एकदा विकेट. बॅक टू बॅक दुसरा धक्का. या ठिकाणी फलंदाज बाद झालाय मिस्टर जय. मी मुंबईच्या शहरा फुलांचा गोटेला आणि तुझी गोरी ग मला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनवी. थँक्यू. तग धरावं लागेल, अँकर रोल अदा करावा लागेल एखाद्या बॅटरला. या ठिकाणी विकेट विकेट बॅक टू बॅक 2 विकेट. धावसंख्या 23, 23 धावा. 4 गडी बाद स्थिती आपण पाहतोय जय बजरंग शिरगाव या टीमची. आणि इथून जर आपण 50-60 या आकड्यापर्यंत तुम्हाला जायचं असेल ना तर कुठेतरी मात्र एक चांगली इनिंग तुम्हाला साकारावी लागेल. एक पार्टनरशिप त्या ठिकाणी तुम्हाला बिल्ड करावी लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तो एक गौतम. यावेळेस चेंडू काही काल हवेत होता मात्र त्या ठिकाणी फिल्डर नाहीये कोणताही. कव्हर रिझर्व्ह मध्ये फिल्डर येतोय. सिंगल इथे मिळणार. 1 धाव. धावत संख्या झाली ती 24. थांबावं लागेल. बघा थांबल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तुम्हाला काही चेंडू खेळपट्टीवर खेळावे लागतील आणि त्यानंतर मात्र तुम्हाला काही चेंडू जे जवळपास खराब हाताळले जातील त्या चेंडूवर मात्र योग्य ते समाजात तुम्हाला घ्यावा लागेल. प्रत्येक चेंडू क्रिकेटमधला खराब नसतो, लक्षात ठेवा. नो बॉल. खेळपट्टीच्या अगदी बाहेर चेंडू टाकला गेलाय. हा चेंडू असेल तो म्हणजे फ्री हिट. संधी आले कडून खेळण्याची. रौनक आहे, क्षमता आहे. मागच्या मॅचचा विचार केला आपण, एक षटकार रौनकच्या बॅट मधून देखील पाहिला होता. हा चेंडू असेल तो फ्री हिट. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा नो बॉल. नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून. नो 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 बॉल. 1 झाले, 2 झाले. तिसऱ्याचा प्रयत्न होतो त्या ठिकाणी. पुन्हा एकदा नो बॉल आहे. यावेळेस मला वाटतं ओव्हर स्टेपिंग झालंय. यस, ओव्हर स्टेपिंग झालंय. पुन्हा मात्र या धावा मिळतील त्या 3 2+1 धावसंख्येत भर. धावसंख्या झाली फलकावर ती तब्बल 28-28. ओव्हर स्टेपिंग झाले. तुम्ही पाहू शकाल डीबी लाईव्हच्या माध्यमातून. खूप चांगला कॅमेरा वर्क. केवल कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये आहेत, कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप. डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर चेंडू टाकला गेलाय. तुम्हाला फुटवर्कचा अभाव त्या ठिकाणी जाणवला नाहीये. खूप चांगला चेंडू वापसी करतो. एक कलात्मक गोलंदाजी हाताळण्याची क्षमता आहे. अगदी बॅटरला फॉलो करून आणि योग्य ती लाईन जो रिच वाईट आहे त्याच लेन गोलंदाजी करतोय विनीत. ऑफ साईडला कट केलंय. सिंगल आरामात मिळणार आणि या सिंगलनं 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावर आहे ती 4 बाद 29 धावा. शिरगाव स्पोर्टच्या मैदानी स्पर्धा ही एकतेची. शिरगाव स्पोर्टच्या मैदानी स्पर्धा ही एकतेची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची.
थँक्यू. 12 चेंडूंचा खेळ आहे. धावा झाल्यात 29. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4थं षटक भाविक वैतीच्या पहिल्या चेंडूचा योग्य तो समाचार. स्वागत केलं भाविक वैतीचं. या षटकारानं 6. थँक्यू. मागच्या मॅच मध्ये देखील रोनकच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिलं. यावेळेस देखील षटकार ठोकलाय. 8 चेंडू 13 धावसंख्येवर रोनक खेळतोय. टीमला नेऊन ठेवले 35 या धावसंख्येवर. भाविक वैती दुसरा चेंडू असेल. यावेळेस देखील कुलवटामध्ये चेंडू होता ऑन साईडला. लॉंग ऑन डीपला चेंडू येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकच धाव या ठिकाणी मिळणार. आणि प्रत्येक चेंडूवर धावा येणं गरजेचं आहे. धावा कशा येऊ द्या, कोणत्याही परिस्थितीमध्ये धावा येऊ द्या, मात्र धावा यायला हव्यात. स्कोरबोर्ड हलता राहणं गरजेचं आहे आणि ते काम या ठिकाणी केलं जात आहे. सिंगल मिळतोय. धावा 36 धावा झाल्या आहेत. गोलंदाज तयार. क्रॉस बॅटेड. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता. हा देखील चेंडू एसटीच्या मागे निघून जातोय. आणखीन एक डॉट बॉल. बरेचसे डॉट बॉल. या आपण उर्वरित काही चेंडूंचा विचार केला. नो डाऊट षटकार आलेत, चौकार आलेत, सिंगल आलेत, मात्र त्या व्यतिरिक्त बरेचसे काही डॉट बॉल देखील आलेत. जय बजरंग शिरगाव घुसून खेळण्याचा प्रयत्न होता. डाव्या एसटीला सोडून अगदी घुसून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता बॅटरनं, मात्र तो प्रयत्न फसला गेला. स्ट्राईक साठी मात्र रोनकनं गौतमला मात्र या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी लावलंय. फलंदाज बाद झालाय. 5वा गडी बाद. विश्वास दाखवलाय. स्वतःवर विश्वास दाखवला रोनकनं. त्या कारणास्तव मात्र या ठिकाणी ते विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी लावलं. हार्दिकला या ठिकाणी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन जातोय. बघा स्वतःवरचा विश्वास हा सर्व काही दर्शवतोय. शॉर्ट बॉल समोरच्या दिशेनं. मी माझ्यावरचा विश्वास का दाखवलाय, का त्या ठिकाणी मी विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी लावलाय, कारण माझ्या टीमचा स्कोरबोर्ड मला वाढवायचा आहे. आणखीन एक दर्जेदार षटकार. 6. हे स्वप्न क्रिकेटची वाढविन ही शान, क्रिकेटची वाढविन ही शान, क्रिकेटची वाढविन ही शान. गावागावातल्या खेळाडूंचा दादाने वाढवला मान, दादाने वाढवला मान. थँक्यू. खूप चांगला फटका. अगदी समोरच्या दिशेनं आमचं मुख्य व्यासपीठ आहे, त्या दिशेनं मात्र ठोकलेला षटकार. यावेळेस खूप चांगली लाईन आणि लेंथ. बॅटर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. बॅटरच्या त्या बॉडीपासून लांब ठेवलं गेलं. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फळकावर आहे. जय बजरंग शिरगाव या टीमची 5 बाद 42 धावा. राजू दादाच दमदार डॅशिंग हाय व्यक्तिमत्व, डॅशिंग हाय व्यक्तिमत्व, डॅशिंग हाय व्यक्तिमत्व. माझ्या मारुती रायाचं आलं या दादामध्ये हे सत्व, दादामध्ये हे सत्व, दादामध्ये हे सत्व. शिरगाव स्पोर्टच्या मैदानी स्पर्धा ही एकतेची स्पर्धा आणि खूप चांगलं नीटनेटकं आयोजन आणि जी संकल्पना होती की आपल्या या परिसरातील मुलांसाठी एक मोठी क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी मिळावी. केवळ लाख मुलाची स्पर्धा आहे. लाख रुपयाची प्राइज असलेली स्पर्धा. लक्षात ठेवा, साधी सुधी स्पर्धा नाही आहे. राजूदादांचं हे स्वप्न आहे की एक मोठं व्यासपीठ आपल्या या परिसरातील क्रिकेटपटूंना, टेनिस बॉल क्रिकेटपटूंना मिळावं आणि ते व्यासपीठ या ठिकाणी नक्कीच उभारलंय राजूदादांना. गोलंदाज तयार. अंतिम षटक. शॉर्ट बॉल आणि अक्षरशः या ठिकाणी पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली. बॅट चेंज. विकेट कीपरचा सहारा. फलंदाज आउट. चेतन. जब तक है जाने जहां मैं नाचूंगी, मैं नाचूंगी. प्यार कभी भी मरता नहीं, मौत से भी ये डरता नहीं. मिट जाएंगे मर जाएंगे हम, जिंदा रहेगी हमारी दास्तां.
खूप चांगलं गाणं, मात्र या ठिकाणी विकेट डाऊन झाले. 6 गडी बास. तिथे आपण 42 पाहतोय. जय बजरंग शिरगाव या टीमची न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश पाटील. तर नॉन स्ट्राईक एंडला आपण रोनकला पाहतोय. ज्या रोनकनं जवळपास 2 ते 3 षटकार ठोकलेत. 11 मध्ये 20 धावसंख्येवर रोनक खेळतोय. तो मात्र नॉन स्ट्राईक एंडवर आहे. मंथन वैती यावेळेस अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आणि यस पंचांचं बोट वर येते. अगदी यष्टीच्या बरोबर मधोमध सापडला गेलाय. LBW विकेट डाऊन. भावेश देखील जसा गेला तसा परतला डगआउट मध्ये. आउट. आधीचे 2 चेंडू 2 डब्ल्यू शोधलेत. मंथन वैतीनं न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. दिगंबर पहिला चेंडू डब्ल्यू, दुसरा चेंडू डब्ल्यू, तिसरा चेंडू. ओ यावेळेस आपण जर पाहिलं तर डाव्या यष्टीला सोडून चेंडू निघून जात होता. मात्र इथे देखील विकेट. पंच बघा या ठिकाणी DRS घेत आहेत. चेक केलं जाईल की हा चेंडू वाईट आहे की नाही. मात्र टी मॅट्रिक झाले. टी मॅट्रिक या ठिकाणी झाले. लगातार 3 विकेट तर मात्र पडले आहेत जय बजरंग शिरगाव या टीमच्या. थँक्यू. खास करून रोनक हाच विचार करतोय की किती वेळ मी नॉन स्ट्राईक एंड वर राहू. त्यासाठी मात्र या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस केली गेली. गोलंदाज तयार. मंथन यावेळेस नो बॉल. खेळपट्टीच्या अगदी बाहेर तो चेंडू टाकला गेलाय. एक संधी आहे. एक मोठा फटका खुणून खेळण्याची संधी आहे रोनक जवळ. 12 मध्ये 20 धावसंख्येवर खेळतोय रोनक. आणखीन धावांची गरज आहे. धावसंख्या झाली ती 44 झालेत. 60च्या आकड्यापर्यंत जायचं आहे. त्याच्यामुळे संधी तर आहे या ठिकाणी खुळून खेळण्याची. रोनक जवळ नो बॉल. फ्री हिटचा फटका असेल. फ्री हिट मात्र फटका फसलाय. फ्री हिटचा चेंडू फटका फसलाय. सिंगल मिळणार. डबलचा कॉल दिला जातोय. काय या सिंगलची गरज होती का? काय या एका धावेची गरज होती का? स्ट्राईक स्वतःजवळ ठेवायची होती रोनकला. चुकी काढलाय. पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडवर रोनक. एक तर आपल्या एका साईडला विकेट गेलेत. तब्बल 8 विकेट आपल्या गेलेत. आपण स्वतः त्या ठिकाणी खेळतोय. एक बाजू आपण सांभाळल्या. त्यासाठी आपण काही विकेट सॅक्रिफाईस देखील केलेत आपल्याला स्वतःच्या स्ट्राईक साठी. मात्र या ठिकाणी चुकी घडले. रोनक कडून चुकी घडले. सिंगल कन्वर्ट केला गेला. स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. 10 बाद झाल्या त्या 45. न्यू बॅटर कल्पेश स्ट्राईक एंडवर. काय घडले त्या ठिकाणी. मात्र पुन्हा एकदा कोणाची विकेट आहे या ठिकाणी चेक केलं जाईल. रोनकनं स्ट्राईक साठी मात्र कल्पेशला विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी लावली होती. मात्र काय त्या पॉपिंग क्रीज मध्ये कल्पेशचा पाय होता की नव्हता हे चेक केलं जाईल. बॅटर सेफ आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी कल्पेश या ठिकाणी बाद होईल. पुन्हा एकदा रोनक स्ट्राईक वर गेला. बघा तुम्हाला सिंगल घ्यायची आवश्यकता नव्हती. त्या ठिकाणी लक्षात ठेवा. जो सिंगल घेतला त्या ठिकाणी तुम्ही फसले गेले. जवळपास तुमच्याकडे जर हा चेंडू सोडला असता 3 चेंडू तुमच्या जवळ असते आणि 3 मध्ये 2 जरी षटकार ठोकले असते तर एक मोठा धाव फलक उभारू शकला असता. मात्र तसं घडलं नाहीये. रोनक स्ट्राईक वर येतोय. 45 धाव फलकावर आलेत. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. एक धाव झाले.
दुसऱ्याचा प्रयत्न, लक्ष द्यायला हवं, लक्ष देणं गरजेचं आहे. 9 विकेट पडल्या होत्या, म्हटलं होतं 9 गडी बाद, स्थिती म्हटली होती 9 गडी बाद, 45 धावा झाल्यात. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना मात्र रोनकचं लक्ष नव्हतं. पुन्हा एकदा स्ट्राईकच्या नादात या ठिकाणी संघ होतोय ऑल आउट जय बजरंग शिरगावचा. थोडस माइंड मला डिस्टर्ब झाला होता रोनकचा, कारण काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये रोनकला कदाचित समजत नव्हतं. एका साईडवरून विकेटवर विकेट विकेटवर विकेट टाकण्याचं काम तर करत होता. स्वतःच्या स्ट्राईक साठी मात्र ऑल आउट झालाय. प्रथम मात्र न बनवला, एकही धाव प्रथमनं बनवली नाहीये. त्यानंतर प्रतापनं, त्यानंतर म्हणायचं गेलं तर शुभम 15 धावा बनवल्या, साहिलनं जवळपास 4 धावा, रौनकनं 22 धावा बनवल्या. त्यानंतर आपण पाहिलं जय शून्यावर, गौतम 1 वर, चेतन शून्यावर, भावेश पाटील शून्यावर, त्यानंतर दिगंबर शून्यावर आणि त्यानंतर कल्पेश शून्यावर. जवळजवळ विचार केला आपण तर 6 खेळाडू जय बजरंग शिरगाव या टीमचे 0 धावसंख्येवर बाद झालेत. गोलंदाजी पाहिले विनीत, ज्यानं 2 स्पेल हाताळले, 16 धावा विनीतनं दिल्या, 4 विकेट विनीतनं काढलेत या इनिंग मध्ये. त्यानंतर हर्षद वैती, ज्याचा आपण 1 स्पेल पाहिला, 13 धावा हर्षदनं खर्च केल्या. त्यानंतर भाविक वैतीनं जवळपास 1 स्पेल हाताळला. 30 चेंडू 47 धावांची गरज, 30 मध्ये बनवायचे 47. एक छोटं टोटल म्हणता येणार नाहीये आणि मोठं टोटल देखील म्हणता येणार नाहीये. ही अगदी मॅच जी आहे ती मधल्यामध्ये उभी आहे. मधल्यामध्ये येऊन मॅच या ठिकाणी थांबलंय. कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जाईल, काय या 47 धावा डिफेन्स केल्या जातील का जय बजरंग शिरगाव या टीम कडून, की या 47 धावा चेस करून क्वालिफाय राऊंड मध्ये प्रवेश करणार श्रीराम कसराळे संघ. कशा प्रकारे घडामोडी घडतील ज्यावेळेस मॅचला सुरुवात होईल त्यावेळेस समालोचन कक्षामध्ये करतो हलकासा बदल इन्व्हाइट करतो कमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक धनंजय पाटील यांना. चला याही मॅच कडे लक्ष आहे आणि सध्या प्रत्येकाचं लक्ष सध्या त्या VVPL कडे आहे, पण VVPL पेक्षा सध्या सर्वांचं लक्ष वेस्ट इंडिज आणि साऊथ आफ्रिकाचा मॅच सुरू आहे तिथे काही जणांचं लक्ष आहे. कारण आजच्या दिवसामध्ये वेस्ट इंडिजचा संघ पराभूत होणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर वेस्ट इंडिजचा संघ पराभूत होतो तर भारताला पुढे येण्याचा चान्स मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येकाचं लक्ष त्या मॅचकडे आहे. आता 95ला पहिला विकेट हा साऊथ आफ्रिकेने गमावला आहे. 72 मध्ये तिथे 82 करायचे आहेत 12 ओव्हरमध्ये. प्रत्येकानं आता अशा अपेक्षा सर्वजण अगदी प्रार्थना करतात की आजच्या दिवसामध्ये साऊथ आफ्रिकेचा संघ तिथे तोही चांगला परफॉर्मन्स करेल, त्याच्यावरती प्रत्येकाचे लक्ष आहेत. VVPL कडेही लक्ष आहेत, पण सध्या मारुती चषकाकडे आपलं लक्ष असणार आहे. मॅचला सुरुवात 47 करायचे आहेत. पहिला बॉल खूप छान पद्धतीने टाकला यश वैती, नामदेवजी वैती यांच्याकडे पाहिलं तर सुपुत्र आहेत. त्या ठिकाणी काय घडलंय, धाव घेण्याचा प्रयत्न झालाय का, पंचाने सांगितलं 22च्या माध्यमातून रन आले. पुन्हा पाहूया काय घडलं होतं मागच्या बॉलवरती, काय घडलंय ते दृश्य प्रशांत अगदी आपल्याला दाखवतात. पुन्हा एकदा आपण पहा ऍक्शन रिप्ले. रोनकचा बॉल रनआउट करण्याचा चान्स होता. बॅट्समॅन अगदी आपल्या जागेमध्ये होते. विनीत चांगला बॉल थोडं सफल झाले, बाहेर आले, अगदी पायाची मुवमेंट पाहायला मिळाली आणि त्यानंतर बॉल डिलिव्हर करण्यात आला. थोडा खाली राहिलेत मात्र देखील त्याच गोष्टी मात्र मैदानाच्या मध्ये अगदी दर्शवत असताना पहिल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1. 47 करायच्या संध्याकाळचं सत्र आहेत. टायमिंग जर सध्या पाहिलं तर 5:30 वाजून गेल्यात, त्यामुळे खूप इम्पॉर्टंट टायमिंग आहेत.
तिथे मॅच सुरू आहे सध्या मैदानावरती दोन संघांदरम्यान. शिरगावच्या अगदी आपण गावामध्ये आहोत. मारुती चषक आपण सर्वजण पाहत आहात. आजच्या दिवसातील आपण पाहिलं तर शेवटचा मॅच जो जिंकणार तो अगदी मॅच मध्ये रविवारी या स्पर्धेमध्ये येणार खेळण्यासाठी. कुसमाय खार्डी संघाने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. षटकातील तिसरा बॉल घेऊन रोनक तयार. पुन्हा एकदा ते चित्र थोडं ऑफ स्टंपच्या बाहेर घेऊन गेले. एकतर संध्याकाळचं सत्र आहे, तुमची लेन तुमची लाईन या सर्व काही गोष्टीवरती मात्र लक्ष दिलं जाईल. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1. पहिले 3 बॉल तर खूप चांगले टाकला रोनकनं. पॉवर प्लेचं षटक आहे तिथे मात्र त्यांना चांगली गोलंदाजी करायची आहेत. 47 देखील इझी नाही आपण म्हणू शकणार कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. बॅटला स्पर्श झालाय बॉल परंतु पाठीमागे कॅच कॅरी करण्यामध्ये थोडं कमी पडलं का ते दृश्य मैदानावरती जाणवत असताना सध्या तरी चित्र तेच दिसत आहेत. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा आपल्या स्क्रीनवरती. ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न दिगंबरने प्रयत्न केले. कॅच आधी कॅरी झाला त्याच्यानंतर तो हातातून निसटलाय. जीवनदान मिळालाय. हातामधून बॉल खाली अगदी पडलाय. 4 बॉल फेकल्यात आतापर्यंत रोनकनं. खूप चांगली लेन. विनीत स्ट्राईक इनला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे, खूपच बाहेरचा बॉल आहे. पंचकिशोर पाटील सर आमच्या दिशेने वळत आहेत. दर्शवत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. पॉइंट मध्ये भावेश पाटीलला पाहतात. सौरभ पाटील त्यांच्या बाजूने गौतम मात्रे. कल्पेश शर्मा पण फिल्डिंग पोझिशन मध्ये सध्या पाहतात. बाउंड्री लाईन वरती जय चेतन हे तुम्हाला पाहायला मिळतात. पाठीमागे मयूर कांभिरे. शॉट फाईन लेगला विकेट किपर दिगंबर मात्रे आणि प्रताप मात्रे. साहिल 11 खेळाडू तुम्हाला अगदी टीम मध्ये सध्या पाहायला मिळत आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. ओव्हर द विकेट गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न साहिल त्या ठिकाणी आहे. धावचूची संधी निर्माण झालं. फैकी. ओ माय गॉड. एक रन एक थ्रो खूप महत्वाचा आहे मैदानाच्या आतमध्ये. साहिलनं मिस्टेक केली. अगदी ऍक्शन रिप्ले पुन्हा आपल्या स्क्रीनवरती इंटरेस्टिंग आहेत. रोनकचा बॉल होता. फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर पुल नाही करू शकले क्षेत्ररक्षक होते साहिल. अगदी आरामात फेकी करायची होती. बॅट्समॅन तर खूप लांब वरती होते परंतु तिथे चुकी केल्या. एक चूक क्रिकेटमध्ये किती निर्णायक ठरू शकतात येणारी वेळ आणि काल दर्शवेल. 5 बॉल नंतर धावा 3 प्रयत्न करायचे आहेत. यशनं मैदानाच्या मध्ये बॉलला उडवल्यात. एक तर मागच्या बॉलवरती आलेली रन आणि आता आलेला षटकार. धावसंख्या धावफलकावरती वाढवून जाईल. धावफलकावरती धावा पहिल्या ओव्हर मध्ये 9 रन. येणारे 24 बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहे. 24 बॉल मध्ये रन करायचे 38-38 या 1 मात्र ठेवण्यात आल्यात. विकेट त्या ठिकाणी मात्र मिळण्याचे चान्सेस होते ती विकेट मात्र गमावल्यात. सेकंड ओव्हर साठी घेऊन येतात लेफ्ट आर्म गोलंदाज चेतन पाटील यांना. 24 बॉल 38. चोवीस बॉल मध्ये 38 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. एक ओव्हर मध्ये 9 धावा. 24 बॉल मध्ये रन करायच्यात 38-38 आव्हान हे मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आलं. चेतन पाटील आलेत सेकंड ओव्हर साठी लेफ्ट आर्म. पहिला बॉल चेतनचा पुन्हा पूल नाही करू शकले. धावचीची संधी निर्माण झाला. फेकी. विकेटचं पतन. थोडी फेकी खराब होती साहिलची. पुन्हा एकदा वरती झाली होती फेकी आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पंचांचं बोट हवेमध्ये. फलंदाज विनीत बॅक टू डी टकआउट. भाविक दाखल होताना पाहायला मिळतात. विनीत 5 बॉल मध्ये 1 धाव करून बाद झाल्यात. थोडा खराब परफॉर्मन्स व्हायला मिळाला आपल्याला विनीतचा.
स्क्रीनवरती आपण पाहतात विनीतला हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी फेकी करण्यात आली, पाठीमागे जाण्याचा प्रयत्न पुन्हा करण्यात आला. दिगंबर म्हात्रेनं तो बॉल कॅप्चर केला आणि त्या ठिकाणी फेकी करत असताना फलंदाज मात्र बाद होताना आपण पाहिलंय. कॉलिंग खूप महत्वाचे असते. यस, नो, वेट या 3 गोष्टी वापरणं तुम्हाला अनिवार्य असतं. 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9, 1 गडी बाद. यश वैती एका बाजूला 2 बॉलमध्ये 6 धावा त्यांनी बनवल्यात. भाविक वैती नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झाल्यात. एक दर्जेदार खेळाडू आहेत भाविक वैती. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये याही खेळाडूच्या नावे अनेक सारे अवॉर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर देखील तो भरपूर वेळा ठरलाय. आणि तो खेळाडू सध्या भाविक आला, परंतु चेतन फिरकीपटू आहे. लेफ्ट हँड वर्सेस लेफ्ट हँड. चेतन तयार. फिल्डिंग पोझिशन आपण पाहिलं तर लेफ्ट हँड बॅट्समॅन साठी सजवण्यात आलंय. पुढचा बॉल ऑफ टाइमच्या बाहेरचा बॉल होता. फटका फसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी सौरभ. तो झेल सोडत नाही, त्यानं टिपलाय झेल. मैदानाच्या मध्ये आलाय विकेट. फलंदाज बाद. कम थँक्यू. पहा बॉल पुढे फटका आल्या श्रेणी आक्रमण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला भाविकच्या माध्यमातून आणि भाविक आले, भाविक माघारी परतले. विकेट मिळालीत. सौरभ झेल सोडत नाही, त्याने तो झेल टिपला मैदानाच्या मध्ये. चेतनचं हे षटक आतापर्यंत पहिले 2 बॉल खूप चांगले टाकलेत आणि दॅट्स अ टर्निंग पॉइंट ठरू शकतं ह्या षटकामध्ये. जय बजरंग शिरगाव वर्सेस श्रीराम कसराली मध्ये अगदी टफ फाईट मॅच सध्या मैदानावरती सुरू आहे. 1.2 चेंडू आतापर्यंत फेकून झाला. धावसंख्या 9, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 3 दिवस ही स्पर्धा मात्र खूप छान पद्धतीने रंगताना पाहायला मिळाल्यात. अजून 3 दिवस ही स्पर्धा पाहायला मिळेल. उद्या, शुक्रवार, शनिवार आणि रविवार अगदी स्पर्धेचा आपण पाहिलं तर ग्रँड फिनाले तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहेत. 9ला 2 विकेट. 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर गोलंदाज तयार. चेतनचा बॉल ड्राईव्ह केलाय. फटका छान पद्धतीने खेळलाय. बिटवीन द गॅप मध्ये खेळलाय. सौरभच्या बाजूने वेगानं निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. पुन्हा लोअर फुलटस बॉल घेऊन चेंडूला मात्र अगदी ड्राईव्ह केलं आणि ड्राईव्ह करत असताना बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेरही पाठवलाय. 13 धावा धावफलकावरती. पहिल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर चेतन पुण्यात तयार झाला. स्ट्राईक एनला विकी वैती. पुण्यात एक चांगला बॉल पाठीमागे मयूर कांबेरे आहे त्या ठिकाणी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्यात आला होता. विकेट किपरची देखील अग्निपरीक्षा मैदानाच्या मध्ये असणार आहे, कारण गोलंदाज तर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील. विकेट किपर कशा पद्धतीने कामगिरी करणार त्याच्यावरती सर्व काही दारोमदार असणार. पाठीमागे मयूरनं अडवलेला बॉल होता. डॉट बॉल आलाय. 13ला 2 विकेट. पुढचा बॉल अगेन्स्ट द टर्न. व्हॉट अ शॉट. पिकअप शॉट. बॉलला पाठवलाय सर बाउंड्री लाईनच्या पार. कडक स्ट्रोक. सिक्सर. आर्थिक सहकार्यामध्ये आदरणीय राजारामजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 2100 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलं. त्यांच्या मंडळाच्या वतीनं मनापासून आभार आहेत. कैलासवासी कुमार तीर्थराज केसर पाटील बाई यांच्या स्मरणार्थ श्री किसनजी पाटील यांच्याकडून 5063. माताडी कामगार संघटना यांच्याकडून 10,000 रुपये. आणखीन काही देणगीर आहेत. थोडी लेन खराब आहेत, आता ती देखील सुधारवणं गरजेचं आहे. पंच सांगतात व्हाईट बॉल. रंजनजी पाटील साहेब मॅन ऑफ द सिरीजची सायकल त्यांच्या माध्यमातून मिळाल्यात. दिनकर पाटील मामांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य 2000. हेमंतदा पाटील यांच्याकडून 2000. हरिश्चंद्र पाटील मामा डोंगरपाडा यांच्याकडून 1000. या सर्व आर्थिक देणगीदारांचं मनापासून आभार आहेत. लोअर फुलटस बॉल मिडल ऑफ द बॅट. पुन्हा परफेक्ट कनेक्शन होत नाही. क्षेत्ररक्षक जय येतात वेगानं बॉलवरती. फिल्डिंग केलेत. एका धावेवरती समाधान. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलायत. धावफलकावरती धावा आहेत. पहिल्या 12 बॉलमध्ये 21, 2 गड्यांच्या मोबदल्यात. 18 मध्ये करायचे आहेत 26.
राजू दादाच दमदार डॅशिंग हाय व्यक्तिमत्व डॅशिंग हाय व्यक्तिमत्व डॅशिंग हाय व्यक्तिमत्व माझ्या मारुती रायाचं आलं या दादामध्ये हे सत्व दादामध्ये हे सत्व दादामध्ये हे सत्व शिरगाव स्पोर्टच्या मैदानी स्पर्धा ही एकतेची शिरगाव स्पोर्टच्या मैदानी स्पर्धा ही एकतेची गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची विकेट गावागावात अगदी चर्चा रंगल्या सध्या मारुती चषकाच्या शिरगावच्या गावातील एक सुंदर अशी स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज राजूदादांच्या अगदी व्यक्तिमत्वानं आयोजित केलेली स्पर्धा खूप छान पद्धतीने रंगल्यात आणि आजच्या दिवसातील मॅचेस देखील रंगल्या. खूप छान पद्धतीने खेळ झाल्यात. कट टू कट मॅचेस गेल्या. एका धाब्याने पराभूत व्हावं लागलं, काही संघांना 5 धाब्याने पराभूत व्हावं लागलं. हा रेकॉर्ड आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळालात. 2 ओव्हर 21ला 2 विकेट. रोनक पुन्हा आलात. रोनकच्या समोर आता आपण पाहिलं तर विकी वैती. चांगला बॉल थोडा बाहेर निघालाय. विकेट किपर दिगंबरच्या दिशेने मात्र मार्गस्थ होतोय. हे षटक खूप इम्पॉर्टंट षटक आहेत. एकतर या षटकामध्ये काहीतरी हालचाली ह्या मैदानाच्या मध्ये घडताना पाहायला मिळतील. बेस वर्सेस बेसची लढाई आहेत. विकी वैती वर्सेस रोनक. करंट रन रेट 9.69. रिक्वायर्ड रन रेट 9.19. 17 मध्ये 26 ची गरज. अबेमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक भावेश पाटीमागच्या दिशेने धावतोय बॉलवरती. जोपर्यंत बॉलला कॅरी करेल 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फेकी झालाय, परंतु 2 धावा त्या ठिकाणी आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धावा येत आहेत. धावसंख्या 23. धावा 2 गड्याच्या मोबदल्यात 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 23 झालं. 24 अजून गरज. इथे 16 बॉल मध्ये चांगला बॉल खाली राहिलाय. ज्या लेंथ वरती पिकअप करायचं होता स्ट्रोक विकी वैतीला ते नाही करू शकले. आलाय डॉट बॉल. येणारे 15 बॉल रन करायचे 24. मॅच मध्ये अगदी पुन्हा पुनरागमन करायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त डॉट बॉल विकेट्स तुम्हाला मैदानाच्या मध्ये घ्याव्या लागतील आणि तो प्रयत्न अगदी निरंतरपणे सध्या मैदानाच्या मध्ये करतायत रोनक. षटका दरम्यान पुढचा बॉल घेऊन राईट होद विकेटने पुढचा बॉल. चांगला बॉल कट करण्याचा प्रयत्न बिटवीन द गॅप मध्ये खेळला. वेगाने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक धावतोय बॉलवरती. अडवण्याचा प्रयत्न त्याने पायाने अगदी बॉल अडवलाय. 2 झालाय. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू झालाय आणि तिसरी धाव कंप्लीट. बॅकअप नाहीयेत त्यामुळे आता 4थ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये. 4 आल्यात. 4 धावा आल्यात. 4 धावेनं धावसंख्या धावफलकावरती वाढलाय. जाऊन पोहोचत 27. बॉडी लँग्वेज थोडीशी कुठेतरी आता अगदी ती झुकलेली पाहायला मिळत आहेत. बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू त्या ठिकाणी फेकी करण्यात आली आणि तिथून मात्र अगदी 4 धावा आल्यात. 14 मध्ये करायच्यात 20. एक धाव क्रिकेटमध्ये नेहमी इम्पॉर्टंट असते. एका धावेचं महत्व आई कोरलाई कशी संघाला विचारा. एक धावेनं त्याने किती वेळा मॅच हरलायत. इम्पॉर्टंट सर्व काही गोष्टी असतात. उलटाच बॉल. अंपायर सांगितलंय नो बॉल. तो बॉल आलाय. आता मॅच मध्ये 14 बॉल मध्ये 18 ची गरज. थोडी बॉडी लँग्वेज जर पाहिली तर तीच दिसते की येणाऱ्या 14 बॉल मध्ये 18 धावेची गरज आहे. नेहमीच तुम्हाला क्रिकेटमध्ये खेळत असताना एक धावेसाठी झगडायचं असतं. एक धाव रोखण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. फ्रीडचा बॉल अगदी हा स्ट्रोक बनवला आणि त्यानंतर बॉलला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. दॅट्स अ यूज इट सिक्सर. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये 13 मध्ये रन करायचे 12. एकतर सुरुवातीला बॅटिंग करताना टीम जय बजरंग शिरगावची काही मिस्टेक घडली आणि त्याच्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील तितक्याच काही चुका हा मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 35ला 2 विकेट. 13 मध्ये करायच्यात 12. ओद विकेट. बॅक टू बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने खेळला फटका.
एक धावे असताना पाहायला मिळत आहेत. अगदी 3 क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. गौतम 12 बॉलमध्ये 11 धावेची गरज. डीजे चषकाची गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. दादाच आहे हे स्वप्न क्रिकेटची वाढविन ही शान, क्रिकेटची वाढविन ही शान, क्रिकेटची वाढविन ही शान. गावागावातल्या खेळाडूंचा दादाने वाढवला मान, दादाने वाढवला मान, दादाने वाढवला मान. सावकार षटकार मारू दे डिमांड ही पब्लिकची, सावकार षटकार मारू दे डिमांड ही पब्लिकची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची, गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची, गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची, गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. थँक्यू. 12 बॉल बाकी 11 धावेची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गौतम म्हात्रे आल्यात. पहिला बॉल, पहिलाच बॉल फटका खेळलाय कडक. मिळतील धावा 6 या स्ट्रोक वरती. दादाच दमदार डॅशिंग हाय व्यक्तिमत्व, डॅशिंग हाय व्यक्तिमत्व, डॅशिंग हाय व्यक्तिमत्व. झालं आयोजन नियोजन हे भारी क्रिकेटची ही पंढरी, क्रिकेटची ही पंढरी. षटकार पहा पुन्हा खूप छान पद्धतीने खेळला फटका. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 6 धावांना वाढत असताना संघाची धावसंख्या 42. 11 बॉल मध्ये रन करायचे 5. पुण्यात मात्र वेगवान स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. बिटवीन द गॅप मध्ये चेतन येतात वेगाने, फिल्डिंग करतायत. एका धावेवरती आता तिथे सॅटिस्फाय व्हावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 43-43. मॅचला जिंकण्यासाठी रन करायच्या 4. काहीशा मिस्टेक घडल्या होत्या सुरुवातीला जय बजरंग शिरगाव, त्याच गोष्टी अगदी अभ्यासपूर्वक काळजी घ्यायच्या येणाऱ्या काही कालावधीमध्ये. 10 बॉलमध्ये आता 4 धावा हे या मॅचचं समीकरण. गौतम तयार, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न केलात. इंटू द गॅप मध्ये फटका खेळण्यात आला. चेंडू सीमारेषेच्या पार गेलाय आणि अशा पद्धतीनं मॅच जिंकलाय तो टीम श्रीराम कसराळीनं. श्रीराम कसराळे आणि कोसमाई खार्डी अगदी रविवारी तुम्हाला मॅच पाहायला मिळणार आहेत. जी वेळ दिली जाईल त्या दिलेल्या वेळेवरती दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित होतील अशा मी दोन्ही संघांना विनंती करतोय. 8 विकेटनं हा सामना मात्र मैदानाच्या मध्ये विजय संपादन केलाय. अभिनंदन टीम श्रीराम कसराळे आणि हार्ड लक टीम जय बजरंग शिरगाव. या मॅचची मॅच समरी पहा. रोनकच्या 14 मध्ये 22, सौरभच्या 6 मध्ये 15, साहिलच्या 3 मध्ये 4, गौतमच्या 3 मध्ये 1, विकी वैती अगेन्स्ट परफॉर्मन्स करत असताना 10 मध्ये 22, यश वैतीनं 6 मध्ये 20, 5 मध्ये 1 विनीतच्या, भाविक वैतीच्या 0. त्यानंतर गोलंदाजी करताना 4.5 ओव्हर मध्ये संपला होता खेळ. विनीतनं 16 धावा 4 विकेट 2 ओव्हर मध्ये. मंथन वैतीनं 5 बॉल मध्ये 4 धावा 2 विकेट. हर्षद वैतीचं 1 षटक 13 धावेचं, भाविकचं 1 षटक 13 धावेचं. आणि अगेन्स्ट मध्ये आपण पाहिलं तर चेतन 1 ओव्हर 12 रन 1 विकेट, गौतमचं 3 बॉल 11 आणि रोनकचे 2 षटक 23 धावेचं. अशा पद्धतीने हा मॅच संपलाय.